आज एवढे 10-50 10-5 ट्रॅक्टर कांदे निघणारे आणि हा हातावर हात ठेवून बसला आणि पोऱ्या पार घरी आटरून चालला. हां नाही हा मायगणू गोताशी गोड नाही, हा भाऊबंदकीत गोड नाही, गावात सोयऱ्या धायऱ्यांशी गोड नाही. हां याला घरी बसून कोण आणणारे मागणे पोराला, पोऱ्या पार आटरून चाललाय. हां आणि हा बरडून गेला, याला गरज नाही राहिली. मग यांना काढायचाच काला काढायच्या टायमाला किती यांना हाऊस केली. हां अरे वा अरे वा. यानं जसं मला घरात थांबू का नको थांबू असं केलंय बाई. माणूस काय कामाचा नाही. मला म्हणतो तो भावांना नाही पाहतेत का, माझ्या भावांनी काय उपते गेली त्यांच्याशी आहे का हा गोड. हां हाय गोड, साऱ्या गावाला बी लाव्यावानी उबडवतो. चाटायचं आहे काय हा मला. ह्या गाईला दवाखाना करीना, तिला ते केवढी गाठ आली. हां कुशीला मी कुठं कुठं पाहायचं, त्या गावड्या का पाहिना हा. याचं का काय मी काय बाई माय गळ्यात म्हणते ना काय पदरी पडलं दोडन हसून करावा गोड. अशी गंमत झाली मायवाली. आज ती गाय एवढी मोठी गाय आणि त्या गाई काही आता चित नाही. पाहू 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 दवाखान्यात जाऊ, बोलू डॉक्टरला फोन करायचा तपासणी. मग हा करतो काय, हां करतो काय. याने सुटल्या बाशिंगापासून सगळं याच्यावाला मॅच ओढून घेतले. करतो काय हा. याने पार मारा नुसतं घरामध्ये जावाडी का बेवाडी करून ठुले. याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको, याच्याशी सारं गाव वाईट. याच्याजवळ कुत्रं येत नाही आणि मला म्हणतो कुठं जाऊ नको. सांग त्या गाईचं एवढं मोठं गथुडं झाले. हां याला लक्ष नाही देता येत. काय खरं नाही बाई, काय खरं नाही ग आई. माहेरचे माणसं सुद्धा घरी येईना याच्या स्वभावा पाहिजे. याना नुसतं खाऊ का चालवली मला. काय झालं? पोरा पारा आटरून चालले घरामध्ये, पोराचं वय निघून चालले. मला काय म्हातारपणा जवानी आली काय, म्या घरातलं काम वाढायचं वावरातलं काम वाढायचं. हां पोर नको पाहिलं एखादी. झाला वाटतं तो दमपुरा आला लगेच पाणी डोस काटायला. माईच वाट पाहत होता काय काय माहिती. पे पे तू मा हाताना पाणी पे. मा टायमाला तू जायला राहायचा कुठं. मी घरड्यावर आल्यावर पाहिजे का नाही पाणी मला काय माहिती. लय तोंड करून राहिली का तू? म्हणजे हा? मग त्या पोराचं वय निघून चाललं, त्याच्यावाला टायमिंग मध्ये लग्न नाही झालं तर काय करायची. इष्टिकीला काडी लावायची मला. आज 5-50 ट्रॅक्टर कांदे निघणारे. मग आता गच कराय पाहिजे आता. आता बरं पोर लग्नाच्या वयात येत चाललं तर आपण लगे बंगला बांधला, इकडं शेड बांधलं, एवढे कांदे अरे तुला कोणती शेती पैसे आहे? सुटते नाही ना, तू नुसतं पायबाऱ्या मोठा हाकायला पाहतो पायबाऱ्या. हा तुला पैसे सुटते नाही. देवाना 1-2 लाख रुपये कोणाला करून हा. आणावं. बरोबर. नको माई भाषी करून आणली असती तर त्या मा भावाशी बी तू वाईट. बर भावाशी मी तो भावाशी मी वाईट झालो. बहीण आणि भाषा नाही ना वाईट, मग त्याला काय लाज वाटते का पोर द्यायला? तुला किती लाज वाटते हा? त्यांना राम राम श्याम श्याम करायला बी दारात येते तर ते दारात हागायला येईना. आता मी काला राम राम घालू? तू किती लायकीचा आहे. माय जेवढे बाद आहे तेवढा त्याचा परपंच आहे. तेच ना. हा त्याची बाई बरोबर आहे का? अरे पाहिलं तो आवाल हा? मोठा घर पोकळ वासन वारा जाई बसा बसा कुत्र नाही रे मा उखाडा त्याचा परपंच आहे. तेच ना. काय लायकीचा आहे तो माझ्याजवळ बोलायला? म्हणून भाऊ बन तो जवळ येते नाही. मला काय घेणं नाही कोणाशी. हा हा त्याला कोणाशीच घेणं नाही. पोर राहू दे असंच त्याला राख लावून दे काढून कुंभमेळ्यामध्ये. त्याला राव वाटत राहील नाही तर जाई बाबा निघू. हा हा काय तू राय करणार? फक्त इडं भुजंग होऊन हा खा आला आयता लकिंदा. हा ना. आयता लकिंदा खाय. हम्म. तुला कष्ट करायला नको. आयता लकिंदा खाय. आम्ही नाही. दोघं मायले का आखी शेती वडीतो. तू निवळ टियल टुकेऱ्यान पान सुपाऱ्या हम्म. निवळ माक पान पान फुलं वा. तुला काय तेच येतं फक्त फक्त हा. बस, दुसरं काय येते तुला? तेच ना. लाज वाटायला पाहिजे लाज. आपण बरडून गेलो पार पोरं आटरून चाललंय पार, तरी तुला सोय येईना. तुला आता- वय गेली पण सोय येईना. मग आता पुरे वालायचे का? आता का काय तोंड शिवले काय? हा का दिसत नाही लोकायला? तू एवढा मुगरेलवाने राहतो तो दारात येईल कोण हागायला. नाही नाही कोणी लोकायला येईल? लोकायला दिसत नाही का? का बाबरावचं पोरे एकटंच आहे, आज एवढी शेतीवाडी आहे, अरे कोणत्याही शेतीला काढीला सुटलं. आपण गेलो लोकांच्या माती थोडी केली दाराची तर पोरी देतील. पाणी 24 तास आहे, बंगला बांधला. तुला देतील इकडं तो बांगला पाहून तो पाणी 24 तास पाहून आणि शेती पाहून देतील तुला. हम्म. तू एक सांगतो मला आई. काय कमी येणं फक्त वाघिणीचं हा. दूध नाही फक्त. तेच ना. हा
काय कमी आहे का इकडं अरे गुबडा तू वाग- म्हणजे? नेट बॉल जरा बरोबर. हा तो अंडा टेचे केडावानी म्हणजे वाघिणीचं दूध नाही हे? म्हणत. गुबडा तुला कोणी या कुत्रं आईची माई विचारेना? जावाचे मस्त आहे विचारी ना तुला कुत्र कोणी आता जा विचारायचं मला हम्म. तुला विचारायचं तुझं येड गाव गाव तेच ना हा. केला आतापर्यंत गोचाड्या तोंडाच्या हा हा ह्या आईची आवतासा ती शिका हा. मग हे? तुला चव आली चौकून काय तो झालं आठ बघा सुट्टा ना, जरा. बायकोचे लयच भांडणं चालले बाई तिकडे आवाज येऊ राहिला पार घरात हा तू बरं झाली आली लगेच मग काय झालं आता हा. आली ते. यावं नाही का बस. तुमच्याकडे? म्हणजे आम्ही काही बोलावं काय नाही गाडचं एवढं मोठं तुम्हाला लय असं होतं म्हणजे जगाला अहो अख्खे तिकडे आवाज येऊ राहिला माहिती सासून ते म्हणे कोणाची भांडणं झाली म्हणे बाबूरावचे ना गजराबाईचे काजल मासारखं बोलू नको तू मला काय याच्या इस्टेटीला काळी लावायची का आज मा पोर नुसतं बारीक तोंड करून बसत त्याचं लग्नाचं वय झालं तो पार बरडून चालला हं? आणि हा यानं तोंडावर डोळ्यावर भात बांधला याच्यावाले हा कोणाची माती थोडी करीना दाराची बरोबर आहे ना मग बाबूराव पाहिजे ना एखादी काय रे, तुला आहे ना लहान बहीण म्हणा कोणाला मा बहिणी जमलं ना जमला हा पाय जमेल नाही मला माहिती तरी म्हणली तुला जमलं मग तू किती मोळ्याचा आहे आणि किती वळणाचा आहे पाय काय जमेल नाही हा तू साऱ्या जगात खंडीच्या वर्णात मुतणारा एखादी म्हणजे नांदत तिला असली तर मा पळायला बायकोला म्हणजे जमेल नाही आणि मला काय वाटतं जमले अहो बाबूराव राग नका येऊन देऊ तुम्ही पण तुमची वागणी धड नाही सगळ्यात महत्वाचं काय झालं आमच्या वागण्याला सांग काय झालं मावल्या वागण्याला म्हणजे आता तुम्ही कोणाच्या मौतीला जात नाही दहाव्याला जात नाही लग्नाला जात नाही हा कुठंच जाते नाही बरोबर आहे की नाही गाजरत आहे मग त्याला बी मी ती वैकुंठच आमची गाडी बोलावणार आहे ना आता बघ काय मग तिला हीच जाते मा पुढं मग दोन दोन माणसाचं काय काम आहे तूच सांग अहो तसं नाही पण दोघं जोडीने गेले तर चांगलं आणि ते झालं तर झालं नाही त्याच्या जीवाला असं वाटत मग मला जोडीदार जर आला दहाव्या मौतीला कोणाच्या तर एखादा माणूस उठून बसत का काय आणि ते झालं तर झालं वरून तुम्ही दारू पिऊन अख्ख्या गावात पत्का करेले पहिले हा हा 10 रुपये होतो मग आता कोण द्यायचं तुमच्या पोराला पोरगी पाहिजे कोणची तरी बाहेर गावची पाहिजे लांबची पाहिजे करून टाकायची नाही आता 6 महिने पण दारू बंद केली ना आता कोण Direct. काय फायदा गावात सुधरायला पाहिजे होतं का आपल्या पाठीपुटी एकली एक आहे हा बरोबर आहे का नाही गाजराताई अगं याला पार चव नाही राहिली याच्या पाय पार इज्जत नाही राहिली यांच्या घराला यांचं घरच या असे बाय यायचं घर नाही हा. तुमची इज्जत जाते त्याच्या पायी तू लोकांच्या घरात राहते का यांचं घर हा याची माहीत जावा ती चिकटवे डमे ए हा म्हणजे स्वतः जाते वरून दुसरं ते करते मग बरोबर आहे ना अहो रानचं रान पाखरू सुद्धा तुमच्या वावरात उतरायला 4 टाइम विचार करतं उतरू का नको उतरू इतके तुम्ही अंदुर्गे हा कुत्रा तुमच्या दारात यायना हागायला का मुतायला कस काय येऊन देईल कस काय येऊन देईल तेच ना हे असं मग? चढेल वागण्याने हेच लोक ना बाई. चांगले नाही म्हणती वाईटच म्हणतात काही नाही लोकांना आहे ना बोट गुचायला जागा दिली का हात घालायला पाहते हा त्यापेक्षा सांगितलंय इकडं डोकं सुद्धा पाहायचं नाही आपल्याकडं अहो, मग अशी डोकून पाहते नाही हा. लोकं. कोण देणार तुमच्या पोराला पोरगी मग असं असल्यावर काही नाही होईल त्याचं बाय बियाण्याला लावलं काय देवाने ना जोडा नेमेल राहतोय फक्त टाइम पाहिजे दम पाहिजे बरोबर होतं अहो, ही बाईचं घर पण हिला काय झालं हिला नुसतं हिवाळ्याचा निवत नाही ही बाई दही राहिली खाऊ का, तुमच्या मै खाऊ? घरात. ही बाई राहिली तुमच्या घरात दुसरी असती तर राहिली नसती हा काय काजल राहिली. हा नाही ना तुम्हाला तू ते करू नको ना तू रिकामी जायचं होता घरी उद्या हा? कोणाला रिकामं नाही बाई म्हणजे खरं बोललं का असं हा. कुदतो अख्खं गाव माणसं नाव ठेवू हा ना. राहिलं तेच चाललंय बाकी ठेव. दुसरं काही नाही ठेवेल ना नाव मग खरं बस. बोललं का कुदतो माणसं सारं गाव नाव ठेवीत तुम्हाला तू उठ काय डोक्याला ताण नको देऊ डोक्याला ताण नको देऊ म्हणजे काय? मग मी चांगलं सांगू राहिले तुम्हाला कळलं काला ना लोकांना आता? बोलला ते भाजून टाकलं पोरग म्हणजे काय असं काय उडायला लागला कोणा बापवर बाई अबे पुढचं गजराताई बोलत असंच होता. आहे बाई. नाही उडायला लागला का बापवर ए बाबा, हा तुम्ही मांड, मांड. ऐ, देख तो निघ म्हणजे देख म्हणलं तुला एकदा पा बाई आता हा निघ म्हणजे आता तुम्ही काय मी डोक्यात मावावर फरक कळावर पडला? आहे. म्हणजे म्हणजे तू उडायला पाहिजे येणं काय आली तू अगं हा असाच गुबडतो अंडी हा देख हा पाय बाई थांब हे. कोण पाहुणे आले. ते पाहुणे रे म्हणावं आता निघ म्हणून म्हणलं तो चला, तो एवढा कांदे बिंदे सोपा लय थोडी. जोरात आहे. अरे गप ना तोंड बंद कर ना लाज कांदे जाऊ पाहिजे कुठले किती जोरात पाहुणे आहे. दे. आता. या राम 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 कुठले पाहुणे आम्ही लालपाडीचे लाल पाडीचे का अच्छा. इकडं कुठं इकडे चालवतो होतो तुमच्याकडे चालवतो होतो. आमच्या काय हा काय हो मुलगा का मुलगी आमचा का मुलगा आहे मुलगा आहे का हा हा मग आमच्याकडे मुलगी आहे हा तर मुलासाठी आलो होतो असं म्हणजे मुलीसाठी आलते का तुम्ही हा अच्छा अच्छा तुमच्या का मुलगी आहे का हा गजरे पाहुणे आले चाल घरी आम्हाला त्या शिरपात रावणं सांगितलं तुमचं ठेव हा मग मा भाऊचे ना तो
हा का हा पा म्हणून चाललं थोडी आलं. लाज वाटू द्या, लाज वाटू द्या थोडी. शेवटी गजराताई तुमचं गणगोत काम आलं. मागो नको चांगलंच आहे बाई, त्यांना माहिती हिला काय म्हातारपणा जेवानी आली का घरचं करायचं वावरातलं तोच ना माग करायचं. कारणाला आला होता मग तुमच्या मा भाऊ आहे ना बाई, मागीकडे चहा प्याला पण या बाबा चिड प्याला नाही. मग हा बोलतच नाही ना हा. त्याची ताकदच नाही माझ्यावर द्यायची. नाही नाही तो कार्यक्रमाला आहे ना फक्त बहिणीला तोंड दाखवायला आला होता. तुला तर मोठा पुरस्कारच बरं तू द्यायला जाते काय पाहिजे. बाई तू जाते का आता आले पाहुणे. पाहिलं कसं कळ चटण डाळ वाटे. अरे शेवटी देवाला काळजी. हा हा रे गुबड तोंडाच्या. ए, हा. काय लाव कुठे जाती होय. काय माहिती डाळ पाहिले एवढं हा रे गुबड तोंडाच्या. देख पाहिले. निघ मी जस काय हे चला आपण. कांदा तोडून राहिले. हा आम्ही येतो जाऊ द्या. तुमचं काय असं काय कटकट आहे तुमची. कुठे चालले मग अहो, तुमचं ते असं ना, कसं काय ऐका, तुम्ही आले ना हा आमचे भाऊ आहेत बाई. कसं हा आहे? पण आलो काय आम्ही तुमचा रे आम्हाला कोणी विचारायला का म्हणे. या ना पाहुणे बसा ना. अहो, तुमच्यासाठीच म्हणलं तिला काढून देऊ तिची नाही बोलता यायची नाही ना आपल्याला. हम्म. ते कसे भाऊ बंदी ना आमची लगे माहीत झालं का मग याला त्याला सांगत बसत. ती चुकल्या करी ती का हा हा, म्हणजे मोडी ती बरं असं ते लय आवड बाई आता काय सांगावं. हा चापडे आहो काल घरात ये घालून घ्यायची. ये हिची आहे ना चालला कोण का आता ठेवायला. हा? हा? हं? म्हणजे मी तिला बोलवायला गेले होते. ते खायला प्यायला दिलं ना ती जवळ येतं असं आहे. बरोबर तुम्ही कशी बोले हा. हिला गाणचं होय हा ही तिथे तिला खाय प्यायला अहो तुम्ही कोणचे अन्न छत्र हा? मांडले. चिकू दे हा? पेरू दे शेंगदाणे. सफरचंद दे शेंगदाणे दे. पडकली मेंढी त्याच रानाला जाई. हा. पडकली मेंढी ती रोज येत असेल ये इकडे. काय, रोज येते रोज. हा म्हणत हा? ये बाईचं पुळका लाड्या चला, ती बोलत लावणी. काय देणार नाही ना. मग चला जाऊ चल हे मॉडेल त्याच मापाचं आहे बाई. तू चाल पुढे पाहुणे आले हा. पाहुणे जगा तोंड जोडील नाही. तुम्ही चल. हेच केलं आतापर्यंत, हेच केलं मलाच दाबून ठेवलं तुम्ही. गाडीवाले का हा मोटरसायकल या साहेब बाग आहेत आमचं. हा ना चांगलं आहे ना. सगळे कांदेच लावले. चांगले आहे ना कांदे. हा पीक बीक चांगलं आहे सगळं लय तुमचं. भारी. हा बंगला आहे का तुमचा. हा बांगला आहे आपलं. हा हो. बंगला पण भारी बर का. हे काय किरकोळ काम चालू आहे संडास बाथरूम. हा. एकूण जिना बनायचं का बनवला आता. हा 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 वर जायला गच्च हवा शिर उन्हाळ्याचं हे जे नको काम बाकी आहे. नाही चालेल हे काय या पहा ना या हा जिनाचं काम झालं. वरती जायला हा आणि ये चोपाळा हम्म. बसा. बसा ए कुले पोकाड ना मध्ये फिरायला. चावी ते पोर घेऊन गेले ना. चावी हा चावी कसं फोन गेली लाव का? फोन लाव त्याला पाहुणे आले मला घरी. आईला काय बस हॅलो बस बस. पप्या कुठे रे. मी इकडे आलोय नाशिकला. हा का. आणि चावी कुठली मला. चावी कुठे घराची. माझ्या संग आहे. अरे काय वागतोय तू, तुला पाहायला पाहुणे आले होते घरी. जाऊ दे मोर एवढे दिवस झाले. दोन्ही चावी घेऊ गेला का. दोन्ही गेलाय का घेऊन. हा मा बरोबर झालं मग आता हे पाहुणे बाहेरच बसतो का. बरं आज कर ठेव कर ये टाक बस मग ते बाई एक चावी तुमच्याकडे ठेवायची एक चावी काय अहो, हे टाका ना, ते ते पोराकडे कुठं द्यायची. टाकायचं? असं काय ये. करते तुम्ही. जाऊ ते काही नाही ये बसायला टाक धरलं काच रे. नाही नाही येतो मग आम्ही. नाही हो बसा बरं बसा बसा. म्हणजे पहा बरं की अहो आपल्याला समज करायचं आहे आज काय करते बसा बसा ना बसा. बाहेर मग आता चावी पोरा गेली ना असं कसं बाहेर बसा. मग असं कसं हे वळण तुमचं वालं. म्हणजे असं काय आम्ही काय एवढे हलकट आहे काय बाहेर बसायला अंगणामध्ये वाट्यावर बसवायचं. एवढा मोठा बंगला कशाला बांधून ठेवला तुम्ही. अहो चावी पोर पाहुणे घेऊन बाहेर गेलं. बसवायला. चावी पोर घेऊन गेलं. मग तुम्हाला असं कुठं कसं खाली एक बसवलं? चावी तुमच्याकडे ठेवायची एक चावी त्याच्याकडे द्यायची. आमची एक चावी आमच्या बंगल्याची आमच्याकडे राहते एक चावी पोराकडे राहते आमच्या. चला आपण काय हलकटे काय त्यांच्या दारी बसायला. येड्यापणा तुमचा तुम्ही बसू राहिले येडगांड्यावानी. वर ठेवा ती ब्लँकेट. नाही, मी काय म्हणतो चांगल्या चांगले पायाचं पाहुणे आहे. आलते ना. नाही नाही, चांगले पाहुणे आलते ना आता. मग मी काय केलं. हा मी काय त्यांना बॉस काढलं काय. मग तुला चावी काय त्याच्याकडे द्यायची काय गरज होती. कोणला काय गरज होती तुला द्यायची. चावी तिकडे काय ठेवली होती मी हा? खिडकीत तो घेऊन गेला. अरे म्हणजे किती सुजबाग पोरे हा काय बापाला पाणी लावून आणि लागेल. तोच वाळणावर गेला काय तोंड करी सुटला. बस गप मग आधी डोकं उठलंय ते निघून गेले पाहुणे. तर तू हलकट जातीचा तुला नाही राग येत आणि तुला नाही अपमान वाटत. जा आता तूच पाहिजे तिकडे हा. आता
संबंध मर तिकडे हम्म. आयला स्वतःहून पाहुणे आलते येड्या. हा मग जस काय तोच पाठवले होते. तूच पाहिजे तिकडे संबंध कोण पाहू राहिलं मग माझ भाऊ पाहू राहिलं माझ भावाना पाठवलं होतं. पाठवले मग थांबले असते पाहुणे म्हणजे पाहुण्याला काय राग आला काय माहिती. तो वागणं हा बाबा गेला बाबा माहिती काय पाहुणे असं करतो म्हणून. तो वागणं या असं काय? चिचाच्या पानावर जेवणारा तू पाहुणे बाहेर बस हा तुला काय होतं तुला लई चव आली चौकून. जाय वय नाही तर नाही जात सोडील 5,000 पळत मग त्याला काय हा हा सोडशील ना तो झालं ना तो सोडलं तुला काय नाही बी झालं पोराचं लग्न तर नाही ते नाही. मग त्याला मी काय करणार हा? शेवटी माझं कर्तव्य आहे. जन्म दिला त्याला हा. आणि जन्म देऊन तो लहानसा मोठा आहे त्याला. तो एक उपकार केला. कुठे गेलता रे कुठे गेलता गेलो होतो मामाच्या घरी. तेव्हा आता मामाच्या घरी गेला मामाने बाबा पाहुणे पाठवले आणि मग तुला काय बरं फोन नाशिकला हा तुम्हाला काय वळ नाही दोघा बापल्याकांना तुमचं खानदानच असं आहे. म्हणजे किती चाटा मारायचा किती मला ना मामाने काही गोष्टी समजून सांगितल्या हा आणि मला पटल्या बी. काय मामाची चूक काय आहे याच्यात आणि तुमची काय चूक आहे ना मला कळालं. बर मग एकदम चांगल्या पद्धतीने मामाने मला समजून सांगितलं. बर हे बा मला एक सांगा हा तुम्ही आजपर्यंत किती लोकांच्या दाव्याला गेले नातेवाईकातलेच गेलो सर मा नातवायचं का प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक कोण? कार्यक्रमाला. तुम्ही? अहो काय खोटं बोला ते. बर तो बाप मी आला तवा मी मौतीला यायला नव्हता आलो. हा तो बरं माझ बाप ते तर जाऊ दे. आला नाही, होता. नाही. जगाच्या लाज काज ते तर जाऊ द्या ते तर जाऊ द्या. का? हा कोणी असं कोणाची इथं काही दावा आहे कोणाची इथं मौत आहे. हा तिथं कधी आपण मला चांगलं आठवतं आपण तिथं कोणाच्या घरी डबे सुद्धा नेऊन दिले नाही. लोक 2-4 दिवस डबे नेऊन देतात. मग आता हिला कळत नाही का बाय माणूस जाते डबे को का माणसं घेऊन जाते का दोघायची चूक हा? आहे एकाची नाही चूक दोघायची बी. मी म्हणत नाही ना चूक तुमची आली एकट्याची चूक आईची बी आहे. आईने कोणाचे कोणी गचकला असेल त्याला तिने हे दिलं नसल कोणाच्या लग्न कार्यात स्वयंपाक केला नसल तिने पुऱ्या लाटायला गेली नसल. हा नाही मग- खरंच नाही गेली हिला नुसतं घर लागत. हा कोणला तुला आणि कोणाला? पडला म्हणजे मग मग तो बरोबर आहे. वाण पाहिली कशी वाण तो हा. तोंड ठेशीन किरडावानी. पेशला हा? आपाच्या पोरी म्हणजे वळणाचं पाणी वळणावर गेलं काय. मला एक सांग लोकांचे दहावी मौती साऱ्या माक राखोळी घातल्या कोणाचे सुपाऱ्या असू कोणाचं इड तेरावा असू कोणाचे इड जेवायला जायचं असू मी जाते दुखाट्याचं जेवायला बिन तू काय म्हणतो कोणाच्या पुऱ्याला गिरी नव्हती. आप्पाच्या पोरीचे हे होतं तू मला लग्न होतं. शहाणपणा शिकू नको. आप्पाच्या पोरीचं लग्न तू काय बोलली आला मोठा मी नाही जाणार. सांगणारा. मी नाही जाणार म्हणे. हम्म. हा हे तुम्ही दोघांनी ना वाटोळ करली. हा हा पप्पाची चूक नाही नाही एकट्याची. नाही नाही आपली नाही बसू का आपलं काय नाही तो काहीच नाही रे. तो काहीच नाही. हे बाय अरे सारे या बाय. जिंदगीचं वाटोळ केलं मावाल्या बिन आता पोराच्या कान बरी सुटला. वाटोळ काही नाही. दुसरी गोष्ट तुला इतक्यात एक- म्हणतो त्याचं नाही जमलं तर मी त्याला 5,000 पोळात नेऊन सोडील. मी काय म्हणतो या म्हणजे बाई, एवढी तुझी कॅटेगरी ते जाऊ तू तुमच्या जिंदगींवर ते जाऊ दे नशिबाने जे होईल ते होईल. हा, पण आहे होईल ना, ना. मग तुझं सुद्धा आहे ना हे अरे कार्याचं बोलणं बिलणं हा. आहे ना हे दरवेळेस तू मला नको खटकतं. मला शिकू चाल वय पुढं हा, चालेल. निघ. मला शिकू नको. येस करी झाली आता बरं दाबीतच आली तू. हा. मी तुला जन्म या, दिला हा, तेव्हा मला रान नाही बोकाला दिला. वाटली. हा, असू दे रानबोका असू दे नाही तर डम्माला असू दे नाही मी पाहिन. हा तुमच्या दोघांना पैमा वाटोळ झालं त्याचं काय अरे करायचं. जाय रे तुझ्या वागण्या कशा आहे मला माहितीये. तू नको शिकू. आपला गु झाला म्हणजे काय वास नाही येत का. तो सारी हागंदारी करून ठुली गावामध्ये इकडं दारू पिऊन पडन तिकडं दारू पिऊन पडन मारटपरी उभा राहून सिगरेट पितो. तू नको शहाणा हो जास्त वय. मला शिकवायला तुला वाटलं हिला घरात बसून काहीच माहिती नाही वत. टेन्शन आहे मला. हा टेन्शन आहे मुतबारा येत नाही मग. मला टेन्शन आहे. हा मग हे बाकीचे काम करण्यापेक्षा तू सरळ गांजा वाढायला सुरुवात कर. अंगारा लावून निघ कुंभमेळ्यामध्ये चालू झाला इलाहाबादला निघ. मला टेन्शन देऊ पुढल्या नको. वर्षी आपल्या काही ना हा तो आवाला तिकडे वाटुळ कर आणि त्याच्या मागे तो आवाला वाटुळ कर. बा, काय तू बा, जाय. बा, दादा दिसते की जाय तू पंचवटी कोणी? जाऊन बस. तू निघ हा. या बा दादा हा. मामाने काय सांगितलं माहितीये का हा. या इस्टेट किती असो हा. बर का माणसाचा स्वभाव माणसाचं वागणं वागणं, माणसाचं हो. 4 माणसात उठणं बस ना बसणं हो. हम्म. ते वजन
ते वजन पाहिजे. अरे तुम्हाला मोळा आहे का तुमचा खानदान सारा असंच नाही एकल कुर. तो पाय काय तो खानदार हे बा तुला काढू मामा म्हणे हा आईच्या आवताच ऐका तर खरी, मामा म्हणे मी दिली असती बरं का तर तो बापाचं वळण चांगलं नाही असं म्हणला का? असं बोललो. आईच्या नालायक त्याची का मामा म्हणे आता मला कसं तू त्याला बी नाव ठेवू राहिला. त्याच्यामुळे ना मग फक्त तुम्ही दोघं बापलेकच चांगले आहे का वर धुतल्या काळा- तांदळाचे. वर काळा तेवढा हात काळा आहे तो. असू दे हा असू दे. बोबडा ताताना तुला सुदीत लागून गेला माहिती मला. मामाने मला सांगितलं, मला सगळं पटलं. ए कर जा त्याचा बरोबर तिकडे. तू नको चाराड गाड्यात बसू सारखा फिरून फिरून तिडच येतो. मामानं असं सांगितलं आणि मामीनं तसं सांगितलं. शहाण्या दार उघड. चावी कुठे? आ चावी टेबलच राहिली. चावी कुठे मी घेऊ गेलतो का? म्हणजे मी घेऊ गेलतो का? विचारता नाही येत का चावी मग? चावी मी घेऊ गेलतो का? चावी कुठे विचारता नाही येत चावी का? मी- म्हणजे हा? बाबा भांडू नका. आईच्या आवताचा बाय दातच हा, नाही. दात मी काय पाडशील म्हणतो? ना. ए, थोड्या वेळाने मी चावी घेऊन येतो मारवा मामाच्या घरी. करे देतो आता. हा? मग विचार ना आता चावी कुठे ए बऱ्या, विचार. कुठे चावी? मामाच्या घरी. त्या बाय मामाच्या घरी. हा घे पाहून. बरं मी तू काय पाय म्हणतो, तू. मी नाही पाहिलं का? मी तूच नाही पाय. रिकामी पाहिला मला विचारून नव्हता जाय गेला. तिकडेच पाहिजे. हा. दादा ऐका ना, मी झोपली ना वाटते. मी काय म्हणतो ऐका ना. काय मी झोपली वाटते. मी काय म्हणतो ऐका एक मिनिट. मामा आहे ना आता गोडीत गोडीत व्हायची चान्सेस आहे हा. बरं का. आता चावीच्या बहाने जाऊ आपण. चला मामाला बोला थोडस गोड गोड बोला. नाही नाही, मी त्याच्या दारात नाही. चावी आण मला बाकीचं मी माहित त्याच्या दारात येणार नाही. नाही. चावी हा. चावी आण चावी. चावी आण. उठ 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 पहिला. उठ पटक्यान. पुढं पळ चावी आण. खायला. एवढा मोठा घोडा झाला पोऱ्या. कुठे चावी करायची बंगल्याची मामाच्या ठेवून हा लाज असला. काय गेला का? गेला. अरे पोर नाही रे आई. हाय रे पोऱ्यान हाय रे बाप. अरे तुम्ही बी आता सोडून द्या जरा ये. हा. दोडक्याला फडकं जोडायचं. मी नाही सोडा मामा जे आहे ते. तेच ना. हा. मी जापात राहील वाटलंच तर. काला जापात हा. राहत्या. काला जापात तुमच्या राहत्या घरात- हाताना तुम- अवदासा मागा त्या एक पाय आपल्यावाला तिरडीते आणि एक पाय आपल्यावाला इसाव्या हे सोडून द्यावा सगळं त्याच्याशी बोला भाषीच करून आणते. हे बघ तो करताना पोऱ्या करताना बांगला बांधलाय मस्त बांगल्यात राहा आता. हा. तुमच्या पद्धतीने करा काय करायचे. मी मग जाप बांधतो जापात राहतो वाटतं. काला जापात राहतो. हा. एकदाचा खपला तर तुला टांगीचे तरी फुटू मधी. हम्म. सगळं सोडा जरासा आता शहाणे बाना. आपल्या दारात कुणी हागायला मुतायला यायना. कोणी ना पोराचं जमून द्यायना. पोराच्या डोक्यात फरक पडल सरसून पोरे बुडत्या घराचा मोड आहे आपला. ती भाषीच करून आणते. जरा चला 2 मिनिटं का वाईना तिकडे उभ्या उभ्या. नाही मी नाही येणार त्याच्या घरी. नाही शेवटपर्यंत नाही येणार. अहो काय येड्यावानी करते नाही पप्पाचे रे, पप्पा. बा पोऱ्या असं राहायला चालेल पण मी त्याच्या पाया नाही पडणार. हा. तुला गरज असेल तुझ्या पोराची तर तू जाय तुझ्या भावाकडे तू करून आण. तुम्ही येणारच नाही का? काय आपण येणारच नाही तर त्याचं काय तोंड पाहते. त्याला लय बोलणं करेल मला मी विसरेल का? त्या मरल बापाचे हायचे ना. मरल पण त्याच्या दारा जाणार नाही. त्या लायकीचे हायचे तुम्ही तर हा. काय? मरल पण दारा जाणार नाही हा. त्याच्या. त्या लायकीचे तो हायचे आपल्या तुम्ही. दारात येणार नाही हम्म. असं. नका येऊन देऊ बर का. नका येऊन देऊ. चांगली गोष्ट आहे. तू आणि तो पोर आणि तो हम्म. मग त्याचा मामा हम्म. आणि तो भाऊ ते तुम्ही पाहायचं. हा ना. हा. तुम्हाला किती समजून सांगितलं तुम्ही काय ऐकणार नाही. नाही. मी सांगितलं त्या गोष्टीचा विचार करता आला तर करा. आणि मला सांगा का काहीतरी चाल म्हणून मी चालले नाही, नाही, वर. नाही बघा तुला चालेल. मिरच्या वाळत त्या भाऊ आहे, घालेली. तू तेच पाहिजे तिकडं. हम्म. तू मिरच्या वाळत घाल, नाही तर शेंगोळ्या वाळत घाल. तू काय सुधरायचा नाही. त्याला काय कौतुक काय सांगायचं मला. चला म्हणा आपण आतो पाया पडतो त्याच्यात. काय पुरीसाठी बर तुला गरज आहे तुझ्या पोराचं लग्न गरज आहे तू जाय तू पाया पडतो भावाची. मी नाही पाया पडायला का मग. मी असं दिलं मा घर सोडून काय जाऊ. ज्याला मला पाहायचं असलं मी दुसऱ्या पाहिलं नाही एखाद्या ठिकाणी दुसऱ्याचा पाया पडेल पण याच्या काय पाया पडत काळ गांड्याच्या. चला मी जरा गायला तरी पाणी पाहिजे तो. हिला काही गरज नाही जनावरांची.